आज होती चतुर्थी. आजच्या दिवसाचं सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा, पप्पा बाळाला घेऊन खेळत होते आणि ही झाडावरची कैरी मी तोडली, कारण की आज केला होता शाबू चतुर्थी असल्यामुळे. आणि ताजी ताजी कैरी गरम गरम शाबू खाण्यात मजाच वेगळी होती. त्यानंतर झाडाचं लिंबू होतं ते पण घेतलं आणि त्याच झाडाखाली बसून आम्ही शाबू खाल्ला. त्यानंतर हे नॅचरल आमचा फ्रीज आहे, खूप थंड पाणी होतं इथं झाडाखाली. त्यानंतर संध्याकाळी ठरलं की आज पनीर करूयात. मग पनीरसाठी टॅमॅटो, कांदा आणि लाल मिरची मी शिजत घातली, ती काजू वगैरे. त्यानंतर इथे घेतला कच्चा मसाला, अद्रक लसूण, आणि ते सगळं शिजेपर्यंत इथं बाळाला भाऊ आणि बहीण चक्कर मारायला गेले ते गाडीवर. त्याला खूप आवडतं, तो खूप एन्जॉय करतो. बघा किती खुश झाला तो गाडीवरती चक्कर मारल्यामुळे. त्याला एक चक्कर मारली, तोपर्यंत ते सगळं शिजत होतं. आणि लगेच मी कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये सगळे पनीर मी चांगले छान असे तळून घेतले. आणि इथे बघा सगळी जी पेस्ट होती तेलामध्ये टाकली. त्यानंतर सगळे मसाले टाकले, छान त्याला परतून घेतलं. आणि इथे खीर पण केलेली होती, खीर पण शिजत होती. इथे बघा पनीरची भाजी एकदम छान अशी झाली होती, टेस्टला पण तशीच छान झाली होती. जर तुम्हाला माझी रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर चंद्रोदय झाला, चंद्राची पूजा वगैरे झाली, देवाची पूजा झाली. नंतर ताट वाढून घेतलं. ताटामध्ये बघा इथे केलं होतं खीर पण खूप छान झालं. तांदळाची खीर केली होती. त्यानंतर पनीर केलं होतं आणि सगळं जेवण खूप छान झालं होतं. त्यानंतर आमचं जेवण थोडं लेट होतं आणि भावाचं आणि पप्पांचं अगोदर झालं होतं. पप्पांना लवकर झोपायची सवय, त्यामुळं. आणि भाऊ आम्ही जेवण करतो, बाळाला खेळत होता. तर या जेवायला.